महाराष्ट्रात सरकारी नोकरी म्हणजे लाखो तरुणांचे स्वप्न. अनेक वर्ष अभ्यास, स्पर्धा परीक्षा, आर्थिक अडचणी आणि प्रचंड मेहनत घेतल्यानंतर एखाद्या तरुणाला सरकारी नोकरी मिळते. पण जेव्हा या स्वप्नाचाच गैरफायदा घेतला जातो तेव्हा त्याचे परिणाम केवळ आर्थिक नुकसानापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यातून अनेक तरुणांचे मानसिक खच्चीकरण देखील होते. सध्या महाराष्ट्रात समोर आलेले तलाठी भरती घोटाळ्याचे प्रकरण हे याच प्रकारचे धक्कादायक उदाहरण आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. काही बेरोजगार तरुणांना तलाठी पदावर निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले, प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले, त्यांच्या हातात लॅपटॉप देण्यात आले. इतकेच नव्हे तर सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे फोटोही काढण्यात आले. सर्व काही इतके खरे वाटावे अशी व्यवस्था करण्यात आली होती की कोणालाही संशय येणार नाही. मात्र या सगळ्या मागे एक मोठी फसवणूक लपलेली होती. या प्रकरणाची सुरुवात एका फोन कॉल पासून झाली असे सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका फोनमुळे संपूर्ण प्रशासन सतर्क झाले. एका व्यक्तीने तलाठी नियुक्तीबाबत चौकशी केली. त्यानंतर प्रशासनाने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आणि हळूहळू संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर येऊ लागला. तलाठी हे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. गाव पातळीवर जमीन नोंदी, 7/12, फेरफार, महसूल वसुली आणि इतर अनेक प्रशासकीय कामांमध्ये तलाठ्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे या पदासाठी दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो उमेदवार प्रयत्न करत असतात. 2023 मध्ये झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. अनेक उमेदवारांनी दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिली होती. याच परिस्थितीचा फायदा काही भामट्यांनी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही तरुणांकडून तब्बल 15 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या तरुणांना केवळ आश्वासन देण्यात आले नाही तर त्यांना नियुक्ती आदेशांसारखे दिसणारी कागदपत्रे देण्यात आली. त्यामुळे त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. या फसवणुकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अत्यंत व्यावसायिक पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. साधे बनावट पत्र देऊन फसवणूक केली असती तर कदाचित संशय निर्माण झाला असता. पण येथे नियुक्ती आदेश, प्रशिक्षण पत्रे, कार्यालयीन स्वरूपातील दस्तऐवज, लॅपटॉप वितरण आणि फोटो सेशन यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे अनेकांना आपण खरोखरच सरकारी सेवेत रुजू झालो आहोत असे वाटू लागले. महाराष्ट्रातील अनेक तरुण आजही सरकारी नोकरीसाठी झटत आहेत. काही जण ग्रामीण भागातील आहेत, काहींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, काहींनी कर्ज काढून शिक्षण पूर्ण केले आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून समाजाविरुद्धचा गंभीर आरोप आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 2023च्या तलाठी भरती प्रक्रियेत निवड आणि प्रतीक्षा यादीतील एकूण 153 उमेदवारांपैकी 144 जणांनी नियुक्ती देण्यात आली आहे. याशिवाय कोणालाही अधिकृत नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही आदेश किंवा कागदपत्रे वैध मानली जाणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा खुलासा होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही जणांनी आधी स्वतःला तलाठी समजून पुढील आयुष्याचे नियोजन सुरू केले होते. काहींनी कुटुंबियांना आनंदाची बातमी दिली होती, काहींनी तर गावात सत्कारही करून घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र वास्तव समोर आल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार कशी झाली? सरकारी स्वरूपाची पत्रे कुठून आली? संबंधित तरुणांपर्यंत आरोपी कसे पोहोचले? त्यांच्याकडे उमेदवारांची माहिती कशी पोहोचली? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. अनेकदा स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर काही फसवणूक करणारे गट सक्रिय होतात. निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडलेले किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवार हे त्यांचे प्रमुख लक्ष असतात. अशा उमेदवारांना फोन करून, ओळखीचा वापर करून किंवा बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून संपर्क साधला जातो. त्यानंतर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये आरोपी प्रथम विश्वास निर्माण करतात. सुरुवातीला ते थेट पैशांची मागणी करत नाहीत. ते विविध कागदपत्रे दाखवतात, कार्यालयीन वातावरण निर्माण करतात, बैठका घेतात आणि उमेदवाराला खात्री पटवतात की सर्व प्रक्रिया अधिकृत आहेत. एकदा विश्वास बसला की मोठी रक्कम उसळली जाते. तलाठी भरती घोटाळ्याच्या या प्रकरणातही काहीसे असेच घडल्याचा संशय आहे. कारण केवळ फोन कॉलवर कोणी 15 लाख रुपये देणार नाही. त्यासाठी विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण करावे लागते. लॅपटॉप वाटप आणि प्रशिक्षण पत्रे यामागील उद्देशही तोच असू शकतो. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया केवळ अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत आदेश आणि अधिकृत कार्यालयीन माध्यमांद्वारेच केली जाते.
कोणतीही सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही। जर कोणी अशी मागणी करत असेल तर त्याची तात्काळ तक्रार करावी असे प्रशासनाने सांगितले आहे। आजच्या डिजिटल युगात बनावट कागदपत्रे तयार करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे। संगणक, प्रिंटर आणि डिझायनर सॉफ्टवेअरच्या मदतीने कोणत्याही सरकारी पत्रासारखे दिसणारे दस्तऐवज तयार केले जाऊ शकतात। त्यामुळे नागरिकांनी केवळ कागदपत्र पाहून विश्वास ठेवू नये, त्याची अधिकृत पडताळणी करणे आवश्यक आहे। या प्रकरणामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, कारण अनेक तरुण प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा घटना घडल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका असतो। तथापि प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अधिकृत भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे आणि नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची यादी निश्चित आहे। त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीपासून सावध राहावे। या प्रकरणातील तपास पुढे गेल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेकदा अशा फसवणूक रॅकेटमध्ये एकापेक्षा अधिक लोक सहभागी असतात। काही जण माहिती गोळा करतात, काही संपर्क साधतात, काही बनावट कागदपत्रे तयार करतात, तर काही पैसे गोळा करण्याचे काम करतात। जर या प्रकरणात संघटित टोळी कार्यरत असल्याचे सिद्ध झाले तर हा केवळ फसवणुकीचा नव्हे, तर राज्यातील बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ करण्याचा मोठा रॅकेटचा पर्दाफाश ठरू शकतो। सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक होण्याची ही पहिली घटना नाही। यापूर्वीही विविध विभागांच्या भरती प्रक्रियांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत। मात्र प्रत्येक वेळी फसवणूक करणारे नवे मार्ग शोधतात आणि निष्पाप तरुण त्यांच्या जाळ्यात अडकतात। म्हणून प्रत्येक उमेदवाराने काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। कोणत्याही भरतीसाठी पैसे देऊ नका। नियुक्ती आदेश मिळाल्यास त्याची अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी करा। संशयास्पद फोन कॉल किंवा संदेश आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकटच्या मोहात पडू नका। आजच्या या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, बेरोजगारीचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचाही धोका वाढत आहे। त्यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक या तिघांनी मिळून अशा फसवणुकीविरुद्ध जागरूक राहणे आवश्यक आहे। तलाठी भरती घोटाळ्याचे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते, किती आरोपी समोर येतात, किती जणांची फसवणूक झाली आहे आणि किती रकमेचा व्यवहार झाला आहे, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तपास जसा पुढे जाईल तशी आणखी माहिती समोर येईल। तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी नोकरी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पात्रता, परीक्षा आणि अधिकृत निवड प्रक्रिया। पैशांच्या जोरावर नोकरी मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, कारण अशा लोकांचे एकच उद्दिष्ट असते, तुमचे स्वप्न, तुमचा विश्वास आणि तुमची आयुष्यभराची कमाई लुटणे। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।